मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनवर ओरडते की तुम्हाला ना खरंच काही कळत नाही. उलट हातातोंडाशी आलेला घास आता गेल्यासारखा वाटतोय आणि आता आपण कोर्टात हे सिद्ध कसं करणार आहोत? अहो, एरवी तर तुम्ही सगळे पुरावे कसे जमा करता आणि याच वेळेला नेमका पुरावा तुम्ही मागे कसा सोडला तुम्हाला कळतं की नाही? सायलीने अर्जुनला जाब विचारताच त्याचबरोबर पाठोपाठ अगदी प्रश्न विचारताच अर्जुन आता त्याच्या हाताने तिचं तोंडच दाबतो आणि म्हणतो की तू शांत बसशील तर मला काहीतरी सांगता येईल ना. मग आता ती म्हणते हात काढा अगोदर. तो विचारतो काढू का नक्की? गप्प राहशील ना? तेव्हा ती म्हणते हो राहील मी गप्प. मग आता ती शांत होते. तो विचारतो मला सांग, ते पेंडंट आपल्याकडे ठेवून आपण काय अचीव केलं असतं आणि कोर्टात काय सांगितलं असतं की आपण ते पेंडंट साक्षीच्या घरून चोरलं. त्या पेंडंटचा प्रूफ म्हणून काहीच उपयोग झाला नसता आणि उलट आपल्यावरच चोरीचे चार्जेस लागले असते. शिवाय तू हे विसरू नकोस की तो तुकडा हा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा सबमिट करायला हवा होता आणि जो आपण केला नाही. अगोदर आपल्याला या गोष्टीशी डील करावं लागणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट, समजा आपल्याकडचा आणि साक्षीकडचा हे दोन्हीही तुकडे आपण समोर ठेवले तर साक्षी असंच म्हणेन ना की ते पेंडंट माझं नाहीये आणि मी कधीच पाहिलेलं नाहीये. मग हे कसं प्रूव्ह करायचं की ते पेंडंट हे साक्षीचंच आहे? सायली या गोष्टीवर खूप विचार करते आणि म्हणते म्हणजे आपण कोर्टामध्ये जेव्हा हा पेंडंटचा तुकडा दाखवू तेव्हा पेंडंटचा दुसरा तुकडा हा साक्षीकडेच असायला हवा. तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. तेव्हा अर्जुन म्हणतो फक्त तिच्याकडेच नाही तर तिच्या गळ्यात असायला हवा आणि मगच आपल्याला कोर्टासमोर ते दोन्ही तुकडे मॅच करून दाखवता येईल. तेव्हा आता सायली विचारते पण ती कोर्टामध्ये ते तुटलेलं पेंडंट का घालून येईल? तेव्हा अर्जुन म्हणतो आता तोच विचार आपल्याला करायचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ, आज आपल्याला कन्फर्मेशन मिळालंच आहे की साक्षीने ते पेंडंट टाकून दिलेलं नाहीये, अगदी जपून ठेवलं आहे. त्यामुळे आता हे मॅनेज करायचंय. ती पुन्हा ते पेंडंट तिच्या गळ्यात घालेल आणि ते घालूनच ती कोर्टामध्ये येईल. पण कसं? हा विचार अर्जुन आता करू लागतो. दुसरीकडे आता सुमन ही बाहेर काहीतरी करत असते. त्याच वेळी नागराज तेथे जातो आणि सुमनला विचारतो काय ग सुमन, काय चाललंय काय तुझं? मग आता ती म्हणते कुठे काय केलंय मी? मग आता नागराज पुन्हा म्हणतो अगं काही करत नाही ना, तो तर मोठा प्रॉब्लेम आहे. अगं तू धाकटी जाऊबाई म्हणून काही वहिनींची जबाबदारी घेणार आहे की नाही? वहिनींना गोळ्या कोण देतं ग? तेव्हा ती म्हणते मी. पुढे नागराज म्हणतो अगं दादा तिथे दमून भागून आलाय आणि तो गोळ्या देतोय, हे बरोबर आहे का? अगं जा तू गोळ्या दे की तिला. मग आता सुमन म्हणते ठीक आहे देते मी गोळ्या. मग आता सुमन तितक्यात तेथे जाते आणि म्हणते भाऊजी थांबा. तेव्हा रविराज विचारतो काय ग काय झालं? ती म्हणते अहो वहिनींना गोळ्या तर मीच द्यायला हव्या ना. अहो तुम्ही दमून भागून येता. सॉरी हा, मी स्वयंपाकघरात होते ना म्हणून माझ्याकडून जरा चुकलंच. तेव्हा ती त्याला आता तेथून उठवतेच. मग रविराज म्हणतो अगं सुमन, गोळ्या मी दिल्या काय किंवा तू दिल्या काय? अगदी सारखंच आहे ना. तेव्हा सुमन म्हणते हो. मग रविराज सांगतो अगं प्रतिमाच्या पोटात गोळ्या गेल्याशी कारण. तेव्हा सुमन सांगते अहो हो, पण वहिनींना औषध देण्याची जबाबदारी मी घेतलीये ना, मग मीच नको का लक्ष द्यायला हवं? तेव्हा रविराज म्हणतो अगं रोज प्रतिमा गोळ्या घेते की नाही ही सर्व जबाबदारी तुझीच असते ना. मग आता सुमन सांगते अहो हो, पण मी माझं जर काम तुम्हाला करायला सांगितलं तर माझं मन मलाच खात राहील. तेव्हा रविराज सांगतो बरं ठीक आहे बाई ठीक आहे, तूच दे तुझ्या त्या वहिनीला गोळ्या. तेव्हा आता वहिनी तुम्हाला चालेल ना असं आता सुमन प्रतिमाला विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते कुणीही द्या, काय फरक पडतो? तेव्हा हे घ्या बरं हे घ्या असं म्हणून सुमन आता प्रतिमाला त्या गोळ्या देते. तर नागराजला आता खूप म्हणजे खूपच आनंद होतो. दुसरीकडे आता प्रियाने साक्षी आणि महिपतला कॉल केलेला असतो. ते दोघेही जरा टेन्शनमध्येच असतात. मग प्रिया म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे साक्षी, कारण घरचा डॉक्टर असताना कुणी जातं का ग बाहेर असं डॉक्टरकडे? कारण अर्जुन आणि सायली कन्फर्म खोटं बोलून वेगळीकडेच कुठेतरी गेले होते. तेव्हा साक्षी ओरडते अगं कुठेतरी नक्की म्हणजे कुठे हे तुला माहिती आहे का? तेव्हा प्रिया म्हणते अगं नाही माहित ते मला, काहीतरी प्लॅन करून ते एक्सपोतून निघाले एवढं तर मला कन्फर्म आहे. मग आता महिपत हा खूपच चिडतो आणि म्हणतो काहीतरी कुठेतरी कधीतरी, तुला जर नीट सांगता येत नसेल ना तर तू आता फोन ठेव असं म्हणून तिच्यावर जोरातच ओरडतो. आणि इथे आम्हाला डोळ्याला झोप नाही, त्यात तुझी कटकट पण नको. मग आता प्रिया म्हणते हो असं काय करताय अण्णा साहेब, जे जे काही मला कळेल ते तुम्हाला सांगायचं हे तुम्हीच सांगितलं ना आम्हाला. तेव्हा महिपत ओरडतो अगं तुला अशा अर्धवट बातम्या देण्यासाठी ठेवलेलंच नाहीये आणि असं अंधारात बाण मारणं ना अगोदर बंद कर, नाहीतर तोच बाण घेईन आणि तुला भोगसेन आता.
तेव्हा साक्षी म्हणते 1 मिनिट अण्णा, 1 मिनिट असं म्हणून ती अण्णाला गप्प करते आणि प्रियावर वैतागते. म्हणते की तुझ्याकडे काही कॉन्क्रीट प्लॅन असेल तर दोघांचा तर तो सांग, नाही तर फोन ठेव, कारण आम्हाला ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत इथे. तेव्हा टेन्शन का, काय झालं काय असं आता ती विचारते. तेव्हा साक्षी जोरातच ओरडून सांगते, अगं चोरी झाली आमच्याकडे. हे ऐकून प्रियाला धक्का बसतो. ती विचारते, काय, साक्षात महिपत शिखरेंच्या घरी चोरी झाली? आणि ही अशी चोरी करण्याची हिंमत कुठल्या चोराने दाखवली? ए साक्षी, तू काही थापा बिपा मारत नाही ना मला? तेव्हा आता साक्षी म्हणते 1 मिनिट थांब जरा, आता तुला दाखवते, 1 मिनिट असं म्हणून ती आता पटकन फोटो क्लिक करते आणि प्रियाला सेंड करते. तेव्हा प्रिया आता सगळेच फोटो आता पाहते. त्यामध्ये साक्षीने आता जे शूटचे ठसे चिखलाचे पडलेले असतात ना ते सुद्धा फोटोज पाहत असते आणि म्हणते, खरंच ग साक्षी, हो खरं बोलतीये खरंच असं आता प्रिया म्हणते. त्याच वेळी आता महिपत रागात म्हणतो, सारखं सारखं खोटं बोलायला आम्ही काय प्रिया मधुकर आहोत का? तेव्हा प्रिया म्हणते, अण्णा सर, अहो मला टोमणे मारण्यापेक्षा चोरी कोणी केली आहे ना हे शोधता येतंय का जरा बघा. आता मी ठेवते हा फोन असं म्हणून ती फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी सायली आता तुळशीला पाणी घालते आणि तिचं सहजच लक्ष झाडून काढत असणाऱ्या विमलकडे जातं. तर विमलची कंबर आता खूप दुखत असते. तेव्हा विमल आता सारखी कमरेला हात लावत असते आणि त्यानंतर तो झाडूच खाली टाकते. सायली हे सगळं पाहून आता समोर येते आणि विचारते, काय हो विमलताई, तुमची कंबर जास्त दुखतीये का? जा तुम्ही आराम करा, मी करते हे काम. मग आता विमल म्हणते, नाही हो सायलीताई, अहो एवढंच आहे, मी पटकन घेते झाडून. मग आता सायली म्हणते, अहो तुम्ही जरा वेळ जाऊन आराम केला ना तुमच्या खोलीमध्ये तर तुम्हाला बरं वाटेल. मी ना घेते हे झाडून ताई. मग विमल ऐकतच नाही. सायली म्हणते, आता मी ओरडेन हा तुमच्यावर, जा आणि जाऊन झोपा, मी करते म्हटला ना. मग आता विमलला सायलीचा हा मोठेपणा खूपच भावतो आणि ती विचारते, खरंच कधी कधी ना कळत नाही तुम्ही माझ्या मालकीनबाई आहात की माझी बहीण. मग आता सायली विचारते, आता बहिणीचं ऐकणार आहात की मालकिनीचा हक्क गाजवू? तेव्हा विमल म्हणते, नाही नाही, जाते मी. मग तिला सायली आराम करायला सांगते आणि स्वतः झाडून घेऊ लागते. मग आता सायली म्हणते की खरं तर पाणी ओतूनच ना जरा झाडून घ्यायला हवं, कारण सगळं काही स्वच्छ होईल असं म्हणून ती पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेवढ्यातच प्रिया, नेटवर्क का मिळत नाही आज असं म्हणून लगेचच बाहेर येते. बाहेर आल्याबरोबर तिला आता त्या शूटचे ठसे दिसतात आणि जे साक्षीच्या घरात ठसे असतात ना सेम तसेच्या तसे चिखलाचे. आता हे सगळं पाहून प्रियाला मोठा धक्काच बसतो आणि ती त्या दिशेने जाऊ लागते. सायली आता पाणी घेऊन बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती प्रियाकडे पाहतच राहते. मग आता सायली पटकनच त्यावर पाणी टाकते आणि म्हणते, बाजूला हो, चल मला पटकन साफ करून घेऊ दे. त्यावेळी आता प्रिया मनात विचार करते, जसं साक्षीच्या घरामध्ये शूटचे ठसे होते ना सेम तसेच होते इथे सुद्धा. पण ही सायली ना नेहमीसारखी इथे तडमडलीच. तेव्हा ती समोर असणारे ते शूज पाहते तर त्या शूजला आता चिखल लागलेला असतो. आता ती बरोबर पाहते आणि तिला धक्काच बसतो. मग आता तिला पुन्हा एकदा त्या शूजच्या ठशांचे फोटोज आठवतात. थोडंसं का होईना क्लिक झालेलं असतं की ते अर्जुनच्याच बोटांचे ठसे तर नसतील. त्यावेळी ती आता सायलीला म्हणते, ऐक ना सायली, मी ह्या सगळ्या चपला ना तिकडे ठेवते म्हणजे तुला व्यवस्थित स्वच्छ करता येईल. तेव्हा सायली हसूनच म्हणते, कर कर हा, कधीतरी ही कामं सुद्धा कर. त्यानंतर ती आता म्हणते की या बुटांना किती चिखल लागलाय, मी धुवून आणते हा हे बूट. तेव्हा सायली मनात विचार करू लागते, एकही काम न करणारी प्रिया चक्क यांचे बूट धुवायला निघाली. पण चिखल तर इथे सगळ्याच चपलांना असेल ना, मग हिने फक्त यांचेच शूज का उचलले असतील आणि हे बूट तर साक्षीच्या घरी जाताना यांनी घातले होते. मगाशी प्रिया ही यांच्या बुटाचे ठसे पाहत होती का? तेव्हा आता सायलीला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. मग आता ती प्रियाला अडवते आणि म्हणते, या सगळ्या गोष्टींना तू करण्याची अजिबात गरज नाही, आता दे इथे, मी साफ करते माझी. तेव्हा प्रिया आता लगेचच तिच्या हातातून ते बूट ओढू लागते आणि म्हणते, अगं दे ना, मी करते साफ, त्याला चिखल लागलाय. तेव्हा सायली म्हणते, नाही म्हटलं ना, आणि तुला साफच करायचे आहेत, तर चपलांना सुद्धा चिखल लागलेला आहे ते साफ कर ना. तेव्हा प्रिया म्हणते, अगो करते ना, त्या चपल्या नंतर करते, अगोदरही करते. तेव्हा प्रिया अगदी सायलीच्या हातातून ते शूज जोराजोरात ओढू लागते. मग सायली सुद्धा आता चांगलाच जोर लावते आणि म्हणते, नाही म्हटलं ना एकदा. म्हणून ती तिला अगदी स्पष्टपणेच सांगते, यांच्या बुटाला दुसरं कोणी हात लावलेला यांनाही आवडत नाही आणि मलाही नाही आवडत. आणि जर तुला मदत करायचीच असेल ना तर जा स्वयंपाकघरामध्ये जा आणि भाज्या चिरून ठेव, मी येते आपली फोडणी टाकायला. आणि विमलताईंना तसंही बरं नाहीये,
दे इकडे असं म्हणून ती आता लगेचच ते शूज स्वतःकडे घेते. तेव्हा नेटवर्कसाठी आले होते मी, मला एक अर्जंट कॉल आहे, आता नेटवर्क मिळालंय, मी कॉल करते असं म्हणून प्रिया आतमध्ये जाते. तेव्हा सायली मनातच विचार करते, हे बूट प्रियापासून ना लपून ठेवायला हवेत असं म्हणून सायली सुद्धा आता घरात जाते. त्याचवेळी प्रिया इकडे रूममध्ये आलेली असते आणि लगेचच ती साक्षीला कॉल करते. तेव्हा साक्षी कॉल रिसीव्ह करते. हो बोल असं म्हणते. त्यावेळी प्रिया सांगते, अगं साक्षी तुला कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन हवी ना? अगं मला मिळाली आहे ती इन्फॉर्मेशन. अगं एक काम कर, तू ना अगोदर फोन स्पीकरवर टाक आणि अण्णा सरांना सुद्धा ऐकू देत की मी किती मोठं काम केलंय. मग आता साक्षी विचारते, नक्की ना? नाही तर नेहमीसारखा असा भिजलेला फटाका लावायला जाशील? मग माझे अण्णा हे तुलाच पेटवून देतील. तेव्हा प्रिया म्हणते, नाही ग, खरंच म्हणजे खरंच एक खूप मोठी सॉलिड न्यूज आहे. तेव्हा साक्षी आता अण्णाला मोठ्याने आवाज देऊ लागते, तर अण्णा येतो येतो असं म्हणतो. मग दुसरीकडे सायली ही रूममध्ये ते शूज घेऊन येते. तेव्हा आता अर्जुन ते पाहतो आणि म्हणतो, अगं काल चिखल लागला त्या शूजला, इकडे कशाला घेऊन आली? खराब झाले आहेत ते शूज. तेव्हा ती म्हणते, सांगते थांबा. अर्जुन म्हणतो, इकडे कुठे बाथरूममध्ये चाललीस? सायली म्हणते, थांबा हो 1 मिनिट, जरा गोंधळ झालाय असं म्हणून ती थेट बाथरूममध्ये ते शूज घेऊन जाते. साक्षीने महिपतला बोलावून घेतलेलं असतं आणि फोन स्पीकरवर देखील टाकलेला असतो. तेव्हा सांग अण्णा आले आहेत असं साक्षी म्हणते. मग आता प्रिया सांगते, अगं तू तुझ्या खोलीतला फोटो मला पाठवला होता बरोबर? मग साक्षी म्हणते, हो, काय झालं पुढे? तेव्हा प्रिया सांगते, तो मी नीट लक्ष देऊन पाहिला. तेव्हा महिपत म्हणतो, अरे वा वा वा, तू नीट बघितला का अगदी निरखून? बरं कुठल्या मैदानात तुझा सत्कार ठेवायचा मग? बोल नाही चिचुंद्रे. तेव्हा प्रिया आता वैतागते आणि म्हणते, ओ अण्णा सर, अहो जरा नीट ऐकून तरी घ्या. अहो त्या फोटोमध्ये जमिनीवर एका बुटाचा ठसा उमटला होता आणि तो ठसा एका चोराच्या बुटाचा होता बरोबर? तेव्हा साक्षी म्हणते, हो. मग हा प्रिया सांगते, अगं तसेच ठसे ना सेम आमच्या घराच्या बाहेर होते आणि ते दुसऱ्या कुणाचेही नसून अर्जुनच्या बुटाचे होते. हे ऐकून महिपत आणि साक्षीला जबरदस्त असा धक्का बसतो. तर प्रिया सांगते, याचा अर्थ तुमच्या घरी चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणीही नसून तो अर्जुनच आहे. तेव्हा आता साक्षी आणि महिपतला जबरदस्त असा धक्का बसतो. इकडे सायली किचनमध्ये काम करत असते, पण आता प्रियाचाच ती विचार करते. ती म्हणते की प्रियाचं डोकं कसं चालतं ना मला चांगलंच माहीत आहे. आता तिला आमचा संशय आलाय का हे पाहायला हवं. तर दुसरीकडे महिपत आता चिडतो आणि म्हणतो, ए बघ चिचुंद्रे, ही जर माहिती खोटी निघाली ना तर तुला अशी हानीन ना कधीही विसरणार नाही आयुष्यात. तेव्हा प्रिया सांगते, अहो हे खोटं निघणारच नाही, हे ना अगदी 100% खरं आहे. अहो तुम्ही आमच्या घराच्या बाहेर ते ठसे बघितले असते ना, तुमच्या नक्कीच लक्षात आलं असतं. तुम्ही आता एक काम करा ना, पोलीस कंप्लेंटच करा आणि पोलिसांना जाऊन सांगा की अर्जुनने तुमच्या घरी चोरी केली आहे. तेव्हा आता महिपत म्हणतो, अरे वा वा वा, पण कोर्टामध्ये काय दाखवायचं? त्या सुभेदाराचा चिखलात माखलेला बूट का? इकडे सायली आता प्रियाच्या रूमजवळ आलेली असते आणि तिच्याकडे पाहतच राहते. मग दुसरीकडे महिपत ओरडतो, अगं इथे चोरी झाली तरी पोलिसांना सांगायची सोय नाही, कारण जर ते पोलीस घरी आले तर माझी 100 लफडी ते अगदी 113% बाहेर काढतील, त्याचं काय? तेव्हा प्रिया म्हणते, हो काय करायचं ते करा, पण ही संधी सोडू नका. मी जे सांगितलं आहे ना ते अगदी 100% खरं आहे. सायली हे बोलणं ऐकून मनात विचार करू लागते, ही नक्कीच महिपत बरोबर बोलत असणार आणि अशात सगळ्या बातम्या ह्या इथून तिथे जातात. तेव्हा प्रिया म्हणते, अहो पण तुम्हाला का कळत नाही असं म्हणून तिचं लक्ष मागे जातं, तर सायली समोर उभे असते. तेव्हा आता सायली हसतच आतमध्ये येते आणि काही न ऐकल्यासारखं तिला म्हणते की काय ग? तेव्हा प्रिया विचारते, तू इथे काय करतेस? कारण प्रिया खूप घाबरलेली असते. सायली सांगते, अगं मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आली, पण तू कुणाशी बोलत होती? मैत्रिणी बरोबर का? तेव्हा प्रिया खोटं सांगते, हो मी कॉलेजच्या प्रोजेक्ट बद्दलच बोलत होते. आणि कसं आहे ना, तू कान लावून ऐकलं असशीलच, एक संधी सुद्धा सोडू नको हा आता. तेव्हा सायली हसत म्हणते, अगं कसं ऐकणार, मी येण्या अगोदरच तू फोन बंद केला ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो तेही बरोबरच आहे, आणि कॉफी द्यायला आली आहेस ना, मग दे. तेव्हा सायली तिच्या हातामध्ये कॉफी देते. त्याच वेळी आता देऊन झाली आहे ना, मग निघ की, ती पुन्हा सायलीला म्हणते. त्यामुळे सायली आता तेथून जाते. मग आता सायली बाहेर येऊन मनातच विचार करते, प्रियाला आपल्यावर संशय आला आहे, हे यांना आता सांगायलाच हवं असं म्हणून ती रूममध्ये जाते. अगोदर दार बंद करून घेते. अर्जुन विचारतो, काय ग, काय चाललंय काय तुझं? ते चिखलाने माखलेले शूज इकडे घेऊन काय येते आणि मग नंतर बाथरूममध्ये काय ठेवते, पटकन पुन्हा बाहेर काय जाते, काय चाललंय नक्की?
तेव्हा सायली सांगते, मग आता ती म्हणते, मी सकाळी जेव्हा बागेत होते ना तेव्हा प्रिया सुद्धा तेथेच होती. अहो तिचं माझ्याकडे फारसं लक्ष नव्हतं, पण तुमच्या बुटांचे ठसे ना तिथे उमटले होते. अहो तिचं लक्ष तुमच्या बुटांच्या ठशाकडे गेलं आणि ती अगदी ते निरखूनच बघायला लागली. मग माझ्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मी त्यावर पटकन पाणी टाकलं. तेव्हा अर्जुन म्हणतो पुढे. त्यावेळी सायली म्हणते, अहो तिने तुमचे ते बूट उचलून घेतले आणि लगेच म्हणायला लागली की मी स्वच्छ धुवून आणते हे बूट म्हणून. तेव्हा सायली आता घडलेला पुढे पुढे प्रसंग सांगू लागते. अर्जुन म्हणतो काहीतरी मेजर गडबड आहे, कारण तन्वी आहे ना ती स्वतःहून असं कधीच करणार नाही. सायली म्हणते, हो ना मलाही असंच वाटतंय. तेव्हा सायली म्हणते, हो ना, म्हणून जबरदस्तीने मी तिच्याकडून ते शूज खेचून घेतले आणि इकडे आणून ठेवले. अहो काल आपण महिपतच्या घरी जेव्हा गेलो होतो ना तेव्हा तुम्ही हेच शूज घातले होते बरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो हो. तेव्हा सायली सांगते, ज्या अर्थी प्रिया तुमच्या त्या बुटांच्या ठशाकडे एवढी निरखून पाहत होती, म्हणजे तसेच ठसे सेम महिपतच्या इथे घरामध्ये उमटले असतील का. तेव्हा आता अर्जुनला ते सर्व प्रसंग आठवतात की खिडकीतून आतमध्ये जाताना ते त्या फरशीवर ठसे उमटलेच असणार. मग आता सायली म्हणते, अहो कोणाशी तरी नंतर ती फोनवर बोलत होती अगदी हळू आवाजात. मग मी तिला विचारलं कोणाशी बोलतीये, तर म्हणाली मैत्रिणीबरोबर बोलतीये. पण माझी पूर्णपणे खात्री आहे की ती हे सगळं ना महिपतलाच सांगत असणार. आणि मला माहितीये हे चिखलाचे असे बूट मी इथे घेऊन आलेली तुम्हाला आवडलेलं नाहीये, पण माझा ना नाईलाज झाला हो. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो ब्रिलियंट, असं म्हणून तो तिचं कौतुक करत टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, तू अर्धी वकील आहे हे मला माहित होतं, पण आता तू अगदी डिटेक्टिव्ह सुद्धा झालीयस. तू किती हुशार आहे तुला माहितीये का सायली. तेव्हा सायली आता लाजते आणि म्हणते, जाऊ द्या हा, उगीच माझं कौतुक नका करू आता. मग आता तो म्हणतो, आहेस सगळं तू हुशार, बरं तुझ्या या हुशारीसाठी तुला काय बक्षीस हवं. सायली हसतच म्हणते, नको मला काहीच. अर्जुन म्हणतो, तुझं उत्तर मला माहीत होतं. तेव्हा अशा हुशार बायकोसाठी म्हणजे सायली 2.0 साठी माझ्याकडून तिला भेट म्हणून मिळते एक रोमॅन्टिक डेट, असं म्हणून अर्जुन आता तिला तशी गुड न्यूज सांगतो. तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते, हे बक्षीस माझ्यासाठी आहे की तुमच्यासाठी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पकडलंच ना शेवटी तू, पण मी माझ्या हुशार आणि स्मार्ट बायकोबरोबर बाहेर कुठे जातच नाही. त्यावेळी सायली म्हणते, अहो कालच गेलो होतो ना आपण अगदी जोडीने डेटवर महिपतच्या घरी, असं म्हणून ती आता हसते. त्यावरती अर्जुन सुद्धा म्हणतो, ते तर आपलं काम होतं आणि तिकडचं सक्सेस आपण एकत्र डेटवर सेलिब्रेट करूयात. तेव्हा सायली आता नकोच म्हणत असते. अर्जुन म्हणतो, नाही आता अजिबात यामध्ये काही चेंज होणार नाही, उद्या आपण डेटवर जातोय म्हणजे जातोय. तेव्हा आता सायली हसते आणि खूपच प्रेमाने त्याच्याकडे पाहते. तर अर्जुन ठरलं तर मग असं म्हणून दोघेही हातामध्ये हात मिळवतात. मग आता त्या दोघांचा सगळा प्लॅन प्रियाने ऐकलेला असतो की ते दोघेही बाहेर कुठेतरी जाणार आहे. अगदी दाराला कान लावूनच ती सगळं ऐकत असते. तेव्हा प्रिया म्हणते, आत्ता काय प्लॅन करणार आहेत हे. आणि सायली माझ्या इथे कॉफी घेऊन आली ना तेव्हाच मला डाऊट आला होता की काही ना काही शिस्त हिच्या डोक्यात. आता हे प्रकरण काही सरळ नाहीये. हे दोघेही नक्कीच कुठला तरी दुसरा पुरावा शोधण्यासाठी बाहेर जाणार असतील. दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. आता तेवढ्यातच महिपत तेथे येतो आणि लगेचच नॉक करतो. त्यावेळी कमीन असं आता दामिनी न बघताच म्हणते. तेव्हा महिपत आतमध्ये येतो आणि म्हणतो, अरे वा 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 देशमुख बाई, मस्त एसी मध्ये बसून तुम्ही तर गारगार वारा खाताय. अहो इथे तर आम्हाला घाम फुटलाय. इथे कशी लढाई लढायची, पुढे काय काय करायचं हे सांगणार की नाही, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल आणि आपल्याला काही समजायचं पण नाही, नाही का. तेव्हा दामिनी आता म्हणते की बसा. मग महिपत तेथे बसतो. तेव्हा ती आता उठते आणि लगेचच त्याला पाणी देत म्हणते की ऐका, नीट शांतपणे सांगा की नक्की झालंय काय. तेव्हा तो आता पाण्याचा ग्लासच आपटतो, पाणी पित नाही. मग आता महिपत म्हणतो, आता सगळं काही होऊन गेल्यानंतर काय सांगणार आहोत आम्ही तुम्हाला देशमुखबाई. अहो माझ्या घरात जो येऊन गेला ना तो दुसरा तिसरा कोणी नाही तर अर्जुन सुभेदार होता, असं त्या प्रियाचं म्हणणं आहे. आता हे खरं की खोटं हे कसं समजणार. तेव्हा आता दामिनी म्हणते की अशा सिच्युएशनमध्ये नॉर्मल माणसं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ना कंप्लेंट करतात. तेव्हा महिपत सांगतो, पण मी नॉर्मल नाहीये ना. अहो मी सुद्धा नॉर्मल नाही आणि माझा धंदा सुद्धा नॉर्मल नाही. अहो मी जर पोलीस स्टेशनात गेलो तर 113% माझी लफडी बाहेर येतील. तेव्हा दामिनी म्हणते, एवढं कळतंय ना तुम्हाला, आणि दरवेळी असं घोड्यावर बसून येतात ना म्हणून होतात हे प्रॉब्लेम. त्यावेळी सुद्धा ना सेम असंच झालं. तेव्हा महिपत रागातच विचारतो, मग काय हातावर हात ठेवून बसायचं का मी. त्यावेळी दामिनी ओरडते, मी असं म्हणाले का. अहो दरवेळी एक घाव दोन तुकडे कधीही करायचे नसतात महिपत शिखरे. अहो काही वेळेला माइंड गेम सुद्धा खेळायचे असतात.
तेव्हा आता महिपत विचारतो, काय आला का तुमचा माइंड गेम? तेव्हा तोच माइंड गेम ना त्या हरीशचं मड उकरून खेळलेला. काय झालं त्याचं? जमलं का पुढे तुम्हाला काही? मग आता दामिनी जरा माघार घेते आणि म्हणते, डेड बॉडीच्या बाबतीत नाही जमलं आणि हे मला कळतंय, पण यावेळी नक्कीच जमणार, असं खूप कॉन्फिडन्सने ती म्हणत असते. तेव्हा महिपत म्हणतो, आपल्याला तुमचं हे माइंड गेम वगैरे काही कळत नाही, आपल्याला एकच जमतं आणि एकच गेम जमतो. असा बेचकीमध्ये दगड दाबायचा आणि टाचकन समोरच्याचं टाळकं फोडून टाकायचं, असा रक्तभंबाळच झाला पाहिजे. तेव्हा दामिनी सांगते, या दगड धोंड्यातनं ना अगोदर बाहेर या शिखरे आणि शांतपणे मी काय सांगते ना ते जरा ऐका, म्हणजे टेन्शन ना जाईल तुमचं. असं म्हणून पुढे काय काय करायचं हा सगळा प्लॅन ती आता महिपतला सांगू लागते. तेव्हा महिपत हा सगळं काही प्लॅन ऐकतो आणि दामिनीकडे पाहतच राहतो. दुसरीकडे प्रियाला चैनच पडत नसते. रूममध्ये येऊन ती आता एरझऱ्या घालते आणि म्हणते, अर्जुन आणि सायली उद्या बाहेर जाणार म्हणजे काहीतरी प्लॅन करणारच. त्या दोघांना मला थांबवायला हवं, पण कसं थांबवू मी कळतच नाही. मी काय करू आता जेणेकरून त्यांचा प्लॅन मला समजेल, असं प्रिया विचार करते. आणि मग त्यानंतर ती म्हणते की 1 मिनिट, ही सगळी टेन्शन्स दरवेळी मी तरी का घेऊ? तो नागोबा काय करतो? काहीच करत नाही. आणि तो महिपत टोचून बोलायची तर एक संधी सुद्धा सोडत नाही. आता थांबा, या महिपतलाच मी कामाला लावते, असं म्हणून ती आता महिपतला लगेचच कॉल करते. मग आता त्यावेळी महिपत कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो, बोला राणीसाहेब बोला, आज कोणत्या चिखलामध्ये उडी मारलीत? तेव्हा प्रिया रागातच म्हणते, तुम्ही मला कितीही टोचून बोललात ना तरीही मी माझं काम ना अगदी चोख करते, समजलं, आणि त्याचाच पुरावा द्यायला म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. तेव्हा हो सांगा, असं महिपत म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, मी अर्जुन आणि सायलीचं बोलणं आता चोरून ऐकलं. अहो ते दोघे ना आत्ता बाहेर जाणार आहेत उद्या. अहो म्हणजे त्यांच्या हातात नक्कीच साक्षी विरोधात काहीतरी नवीन पुरावा लागला असेल. त्यांना आता थांबवायला हवं, कारण अर्जुन म्हणाला आहे की काहीही झालं तरी उद्याच्या प्लॅनमध्ये काहीही गडबड व्हायला नको. तेव्हा महिपत म्हणतो, जाऊ दे, त्यांना कुठे जायचं ना तिकडे जाऊ दे. तेव्हा प्रिया म्हणते, अहो असं काय करताय? अहो आपण त्यांना थांबवायला नको का? अहो म्हणजे मी प्रयत्न करणारच आहे त्यांना थांबवण्याचे, पण तुम्ही सुद्धा काहीतरी करा ना. आणि अर्जुनला थांबवणं माझ्या एकटीच्याने कसं शक्य होणार आहे? तेव्हा महिपत म्हणतो, तू काळजी सोडून दे, कारण आता धमाका होणार आहे, धमाका. तेव्हा आता महिपतचं बोलणं ऐकून प्रियाच घाबरते, नक्की याने काय प्लॅन केलाय आता. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली अगदी रोमॅन्टिक झालेले असतात. रूममध्ये ते आता एकमेकांचे हात हातात घेऊन डान्स करत असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की केसबद्दल अजिबात बोलायचं नाही. आता थोडा वेळ केसचा विषय बाजूला ठेवून आपण आपल्या उज्ज्वल भविष्याबद्दल बोलूयात. अहो तुम्ही, मी आणि असं म्हणून सायली खूप लाजते. अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, अरे बापरे, तू, मी आणि आपल्यामध्ये अजून कुणाला तरी आणण्याचा विचार करतीये का? तेव्हा आता सायली खूपच लाजत असते. त्यानंतर काही वेळाने चैतन्य घरी येतो आणि म्हणतो, अर्जुन मी कधीपासून फोन करतोय, तू कॉल का रिसीव्ह करत नाही? अरे दामिनीने अर्जंट हेअरिंग मागवून घेतलंय, नोटीस पाठवली आपल्याला आता निघावं लागेल. तेव्हा अर्जुन विचारतो, पण दामिनीने असं हेअरिंग का मागवून घेतलं असेल? तेव्हा सायलीला जबरदस्त असा धक्का बसतो आणि अर्जुनला सुद्धा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.